नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे. राजमा पुलाव किंवा तुम्ही याला राजमाची बिर्याणीसुद्धा म्हणू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. हे चांगलं पाणी गाळून चांगलं फेटून घेतलेलं आहे. त्याच्यात आता हे मसाले घालत आहे. हळद, लाल मिरची पावडर आहे, बिर्याणी मसाला आहे, धने जिरे पावडर आहे आणि कसुरी मेथी. हे सगळं घालायचं आहे. थोडासा बरिस्ता घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. असं छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी एक पळी तेल घातलेलं आहे. हे बरिस्त्याचं तेल आहे, म्हणजे कांदा तळलेलं. त्याच्यात एक मोठा बारीक केलेला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतल्यानंतर एक टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरून, तोही परतून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो चांगलं परतल्यानंतर त्याच्यात आता एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यायचा आहे. त्याच्यात एक चमचा बरिस्ता पेस्ट घालायची आहे आणि ती परतून घ्यायची आहे. हे बघा, उकडलेले राजमा घालत आहे आणि हे परतून घ्यायचे आहे. त्याच्यात हे बघा, हे दह्याचं जे मिश्रण केलेलं हे सगळं घालून मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आता ह्याच्यात हा बघा, हा शिजवलेला बासमती राईस आहे तो घालत आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला थर लावायचा असेल तर असंच वर फक्त घालून ठेवा. मी मिक्स करत आहे. हे बघा, चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता ह्याच्यावर बरिस्ता घालायचा आहे, म्हणजे तळलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता चारी बाजूनी थोडंसं तूप घालायचं आहे. हे बघा, असं तूप सोडायचं आहे थोडंसं. आता ही 5 मिनटं झाकून चांगलं स्टीम करून घेऊया, म्हणजे छान होतो हा पुलाव. 5 मिनटं स्टीमला ठेवलं होतं. हे बघा, चांगली वाफ आलेली आहे. हे बघा, किती छान मऊसूत असा हा पुलाव झालेला आहे. राजमा पुलाव मऊ मऊ आणि मोकळा मोकळा झालेला आहे भात. तर अशा प्रकारे हा खूप सुंदर चविष्ट असा होतो. आता मी मिस्टरांचा टिफिन भरत आहे. हे बघा, हे बघा किती सुंदर झालेला आहे हा पुलाव. अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि अतिशय चविष्ट अशी आहे. इथं मी मिस्टरांचा टिफिन भरलेला आहे. ही आहे चपाती, हे आहे चवळीची सुक्की भाजी दिलेली आहे आणि हे आहे राजमाचा पुलाव. तर कशी वाटली माझी राजमा पुलावची रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओज, माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. ही राजमा पुलावची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या शौर्यस क्लाउड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सहित, अशाच एका नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत बघत राहा शौर्यस क्लाउड किचन. धन्यवाद.